महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने नायलॉन मांजा बाळगणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न सदराखाली गुन्हा नोंद करून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याकरिता आज दिनांक 11/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त खात्रीलायक माहितीच्या आधारावर पोलीस स्टेशन डाबकी रोड खैर मोहम्मद प्लॉट रामपीर नगर येथे रेड कारवाई करून एकूण 1 लाख रुपये किमतीच्या 100 प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजाच्या रील्स जप्त केल्या। यामध्ये आरोपी 1 अमीर खा अजीज खा वय 30 वर्ष अकोला यास अटक करण्यात आली असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे पर्यावरण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे। चायनीज मांजा शहरामध्ये पतंग उडवण्याकरिता वापरल्यामुळे दुचाकी चालक, पादचारी तसेच पशुपक्षी इत्यादींचा जीव जाण्याइतपत गंभीर दुखापती होत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेते आपणास आढळून आल्यास त्यांच्याबाबत माहिती देण्यास अकोला जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक माननीय बी चंद्रकांत रेड्डी, माननीय श्री शंकर शेळके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गोपाल जाधव, माजिद पठाण, हेड कॉन्स्टेबल सुलतान पठाण, हेड कॉन्स्टेबल खुशल नेमाडे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश मानकर, पोलीस कॉन्स्टेबल धीरज वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल मो आमिर, पोलीस कॉन्स्टेबल राज चंदेल, मनीष ठाकरे यांनी केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला।